काही कारण असतात, पण तेही त्यांचा परिवार सोडून तिथं बसलेले आहे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की हे आपल्यासाठी लढताय, आपणही त्यांना पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण ते आणि परत एक असं कायद्याने लढताय, भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार लढताय, लढा देते. जसे की भारतीय राज्यघटनेतील कलमे त्यांनी समावेश केलेला आहे. कलम 14 समानतेचा हक्क, कलम 16 सार्वजनिक रोजगारातील समान संधी, कलम 19A, कलम 19B, 19G अभिव्यक्ती, एकत्र येणे व व्यवसाय स्वातंत्र्य, कलम 21 जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य, कलम 21A शिक्षणाचा अधिकार, कलम 23 बळजबरी मजुरी विरुद्ध बंदी आणि कलम 39 व 41 समान कामात समान वेतन व रोजगाराची हमी. हे कलमांचा समावेश करून ते जर लढा देत आहे तर शासनाने काहीतरी त्याच्यात दखल घेतली पाहिजे. शासन आज 11वा दिवस उभं गेलं तरी दखल घेण्याचा अजून इथं तत्पर झालेलं नाही. माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे बघून दादा अशक्त झालेले, खूप अशक्त झालेले, त्यांच्याकडे बघून तरी त्यांनी इथपर्यंत दखल घ्यायला यावी, हीच माझी नम्र विनंती.